परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातील मसला येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने सरसकट कर्जमाफी, पीक विमा तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत मसला गावात हे आंदोलन छेडण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचं दहन केले। तसेच कर्जमुक्तीच्या शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करत शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सरसकट कर्जमाफी, सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक विमा लागू करणे तसेच शेतकरी हितांचे निर्णय तातडीने घेण्याची मागणी सुद्धा करण्यात आली। राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शेतकऱ्यांनी शासनाने रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाची दखल घेऊन सर्व मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन आणखीन तीव्र करण्यात येईल असा इशारा सुद्धा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवानराव शिंदे यांनी दिला। कॅमेरामन धनंजय डबालेसह जाफर तरोडेकर, एकमत डिजिटल, परभणी। महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम केलं आहे। कर्जमुक्तीचं 7/12 कोरा करण्याचं आश्वासन महाराष्ट्र शासनाने देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्याला दिलं होतं आणि त्याची पूर्तता करताना आता GR जो काढला आहे त्या GRमध्ये शेतकऱ्याची कर्जमुक्ती नाही पण शेतकऱ्याची कर्ज वसुली करण्याचं काम या महाराष्ट्र शासनाने देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे। म्हणून महाराष्ट्रातला शेतकरी अति कठीण परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे। खताचे भाव खूप गगनाला वाढले आहेत, शेतकऱ्याला विमा मिळाला नाही, नुकसान भरपाई मिळालं नाही आणि सरकार हे कर्जमुक्तीचं आश्वासनही पाळत नाही। आमचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे रविभाऊ तुपकर हे गेली 3 दिवसापासून अन्नत्याग आंदोलनासाठी बसले आहेत। संपूर्ण 7/12 कोरा शेतकऱ्याचा झाला पाहिजे या मागणीसाठी रविभाऊ तुपकर हे उपोषणाला बसले आहेत। महाराष्ट्र शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे, पण महाराष्ट्रातील शेतकरी हा पेटून उठला आहे। रविकांत तुपकर भाऊ यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। जर का त्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर महाराष्ट्रातला परभणी जिल्ह्यातला शेतकरी मोठं उग्र आंदोलन छेडेल। ह्याची शासनाने दखल घ्यावी ही नम्र विनंती।